बदलापूर शहरासाठी महत्त्वाचा ठरलेला उल्हास नदीवरील नवा पूल याचं उद्घाटन झालं 13 ऑक्टोबर 2024 रोजी। 2 वर्ष या उद्घाटनाला पूर्ण झाले नाही, तर याच उद्घाटनाच्या दरम्यान ज्या कोनशिलेचं उद्घाटन किंवा लोकार्पण करण्यात आलेलं अनेक मंत्र्यांच्या हस्ते, आमदारांच्या हस्ते, ती कोनशिला 2 वर्षातच तुटलेल्या अवस्थेत, त्याची दुर्दशा झालेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते। सध्या उल्हास नदीच्या किनारी असलेली ही कोनशिला आपण बघतोय, ही कोनशिला पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत पाहायला मिळते। आणि महत्त्वाचं म्हणजे नगर परिषदेला आपण या संदर्भात विचारणा केली, लगतच हे काम चालू आहे, त्या संबंधित जे या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार आहेत त्यांना विचारणा केली, परंतु त्या दोघांनीही हे तोडलं नसल्याचं किंवा कोणत्या कामासाठी तोडलं नसल्याची माहिती जी आहे ती त्यांनी समोर दिलेली आहे। खरं तर या कोनशिलेवरती असतं काय, तर आपण बघितलं तर संबंधित म्हणजे रवींद्र चव्हाण जे बांधकाम मंत्री होते यापूर्वी, ही अशा पद्धतीची कोनशिला होती। आपल्याकडे त्या संदर्भातला फोटो सुद्धा आहे। महाराष्ट्र शासन आपण बघत असाल तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ही कोनशिला या ठिकाणी उभारण्यात आली होती। आणि ही कोनशिला असते का, तर संबंधित पुलाची माहिती वर्षानुवर्ष जशीच्या तशी राहावी आणि ती मिळावी यासाठी ही कोनशिला जी आहे ती या ठिकाणी इथे उभारली जाते। तुम्ही बघत असाल या ठिकाणी रवींद्र चव्हाण जे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्यावेळी, त्याच्यानंतर खासदार सुरेश म्हात्रे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि स्थानिक आमदार केसन कथोरे यांचं सुद्धा यावरती या कोनशिलेवरती नाव आहे। आणि दिनांक 13 ऑक्टोबर 2024 रोजी हा बांधकाम करण्यात आलेला आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे याची देखभाल दुरुस्ती होणं गरजेचं आहे। सार्वजनिक खरतर प्रॉपर्टी असल्या कारणानं, सार्वजनिक ठिकाणी असल्या कारणानं हिची देखभाल दुरुस्ती होणं किंवा देखभाल याची वेळोवेळी करणं हे सुद्धा गरजेचं आहे। देखभाल न केल्या गेल्यामुळे खरं तर हा प्रकार जो आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतोय। आणि हे जे चित्र आहे ते चित्र आपण बघत असाल तर एकंदरीत उल्हास नदीवरील उल्हास नदीवरील चित्र पाहतोय। आणि या कोनशिलेची तातडीने दुरुस्ती करावी, परिसराची योग्य देखभाल करण्याची मागणी आता स्थानिकांकडून केली जाते। खरं तर या कोनशिलेवरती प्रकल्पाची महत्त्वपूर्ण माहिती होती आणि हिला त्यामुळे म्हणजे संरक्षण असणं गरजेचं होतं, जे आता असलेलं पाहायला मिळत नाहीये। माहिती अशी सुद्धा मिळते की गेल्या 6 ते 7 दिवसांपूर्वीच ही कोनशिला तुटलेली आहे अशी सुद्धा माहिती या ठिकाणी समोर येते। आणि जर कोणी जाणीवपूर्वक याला जर तोडलं असेल किंवा जाणीवपूर्वक समजा एखादा अपघात झाला असेल त्यामध्येही तुटली असेल तर संबंधिताला दंड बसणं सुद्धा अपेक्षित आहे। त्यामुळे आता प्रशासन याचा शोध घेऊन संबंधित ज्याने ही कोनशिला म्हणजे ज्याच्याकडून तुटली असावी त्याला दंड बसवते का किंवा यामागे नेमकं कोण आहे त्याच्यावरती योग्य ती कारवाई करते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर या सगळ्या आठवणी पुसण्याचा हा महत्त्वाचा प्रयत्न जो आहे तो केलेला आपल्याला बघायला मिळतो। त्यामुळे प्रशासनानं या संदर्भातल्या ज्या काही अपडेट असतील आपण यापुढे घेत राहू। तुर्ताचे तेच थांबतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर।